घेतो की शपथ घेतो की तंबाखू जर्दा खर्रा तसेच बीडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे होणारे आजार यांच्या दुष्परिणामांची या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय माझे घरविवार तंबाखू मुक्त व्हावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा तसेच महाराष्ट्र शासनाचा तंबाखूजन्य पदार्थ धूम्रपानास प्रतिबंध या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. 31 मे जागतिक विरोधी तंबाखू दिनानिमित्त आज जळगावात व्यसनमुक्ती तज्ञ डॉक्टर नितीन वेसपुते यांचं मार्गदर्शन या ठिकाणी पार पडलं. जळगाव शहरातील नागरिकांचा मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने पाहावास मिळाला. तंबाखू विरोधी दिन याचे औचित्य साधून ज्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पार पडला त्याच ठिकाणी नागरिकांना अनोख्या पद्धतीची तंबाखूपासून मुक्त होण्यासाठीची वेगवेगळी उदाहरणे या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि यासोबतच अनोख्या पद्धतीची शपथ देखील या नागरिकांच्या वतीने घेण्यात आलेली आहे. यासोबतच बोलण्यासाठी आपल्यासोबत व्यसनमुक्ती तज्ञ डॉक्टर नितीन वेसपुते सर आहेत. सर, काय सांगाल आज जागतिक व्यसनमुक्ती दिन आणि त्यानिमित्त तुम्ही जे मार्गदर्शन केलं हसत खेळत अनोख्या पद्धतीची शैली वापरत कसं बघताय या तंबाखू व्यसनमुक्ती दिनानिमित्त? मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की आपला हा 150 कोटीचा देश, यामध्ये 26 ते 27 कोटी लोक तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात आणि मी सांगतो ह्या 27 कोटीपैकी दरवर्षी ह्याच आपल्या देशामध्ये 26 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यामुळे होत असतो. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करतो कोण आणि भरतो कोण. म्हणजे एक व्यक्ती घरामध्ये तंबाखू खातो आणि त्याचा तो पॅसिव्ह स्मोकर म्हणून दुसऱ्या कुणाला तरी त्याची व्याधी लागते, प्रॉब्लेम येतात आणि तो आपल्या जीवाशी मुकतो. म्हणून आपल्या ह्या देशामध्ये आणि जगामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचा वापर हा बंद झाला पाहिजे. तंबाखू आपण आपल्या आयुष्यातून दूर केली पाहिजे. ह्या दिवसाचं औचित्य मला असं वाटतं की 31 मे या दिवसा WHO ने जे आखले की ह्या दिवसाचं निमित्त साधून आपण तंबाखूला नाही म्हटलं पाहिजे. आणि तंबाखूमुळे अनेक लोक हे बिघडली तो, आणि माझ्या मते तरुणांचं जे तारुण्य असतं ते पण संपुष्टात तंबाखूमुळे येतं. अनेक व्याधी, कॅन्सर सारखा मोठा आजार सुद्धा तंबाखूमुळे झालेला येतो. जनुकीय बदल होता, स्पर्म मध्ये बदल होतो आणि येणारी पिढी ही कमकुवत येताना आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी येणारी पिढी आहे ही तंबाखूमुळे बर्बाद होत चालली आहे. आणि दुर्दैवाने तंबाखूजन्य कंपन्या काय करतायत, त्याला छान वेस्टर्न लावतायत. हो, त्याचं प्रेझेंटेशन खूप छान करतायत आणि त्या प्रेझेंटेशनमुळे ही युवा पिढी त्याकडे आकृष्ट होते. कारण बिझनेसचे फंड आहेत. बिझनेसचा फंड कसा आहे की तुम्ही बाग अशी फुलवा, खूप सुंदर फुलवा, ही फुलपाखरू तुमच्याकडे आली पाहिजे. आणि ह्या तंबाखूजन्य कंपन्यांनी इतक्या बागा सुंदर फुलवल्यात, रंगी बेरंगी, त्याला वेस्टर्न भारी दिले, भारी भारी सुगंध त्याला दिले, आणि तरुणाई दुर्दैवानं तिकडे जाते आणि आपलं नायनाट करते, आपलं आयुष्य बर्बाद करते. मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की ह्या वेस्टर्नाला, ह्या सुगंधाला न भाळता आपण वेळ सावध झालं पाहिजे आणि ह्या व्यसनानं नाही म्हटलं पाहिजे. निश्चितच सर, आज जागतिक तंबाखू दिन आहे. तंबाखू सेवन केल्याने नेमके कुठले दुष्परिणाम या ठिकाणी उद्भवू शकतात, काय सांगता येईल असं? कोणतेही व्यसन केल्यामुळे 8 प्रकारचं नुकसान होतं असं, आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यामुळे सुद्धा सेम मानसिक, आध्यात्मिक, शारीरिक, लैंगिक, आर्थिक, पारिवारिक, सामाजिक आणि नैतिक असे 8 प्रकारचं नुकसान होतं. आणि मला नेहमी म्हणावंसं वाटतं की हा पारिवारिक आजार आहे. हो, एक व्यक्ती व्यसन करतो पण त्या व्यसनामुळे संपूर्ण परिवार त्याच्यामध्ये गुरफटला जातो, ह्या फंदात पडतो. आणि हे परिवार जेव्हा उद्ध्वस्त होतो ना, एखादी व्यसनामुळे माणूस मरतो ना, तुम्हाला सांगतो माणूस एकटा मरत नाही. हो, अनेकांचा त्या घरातला आक्रोश असतो, अनेकांची स्वप्न मरतात, अनेकांचं भवितव्य मरतं. म्हणून मला असं वाटतं की ह्या व्यसनामुळे 8 प्रकारचं नुकसान होतं. हा पारिवारिक आजार आहे आणि या पारिवारिक आजारापासून जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपण व्यसन नाही म्हटलं पाहिजे. सर, आजकालच्या ज्या तरुणांमध्ये जर आपण बघतो तर ई सिगारेटचा मोठ्या प्रमाणात परिणाम वाढलेला आहे. कितपत धोकेदायक असू शकते ई सिगारेट तरुणांमध्ये?
अति खूप सुंदर प्रश्न. ई सिगारेट तितकीच वाईट आहे. ई सिगारेट बॅन आहे हो मित्रांनो. आणि बॅन कशाला असतो? चांगल्या गोष्टींना बॅन असतो का? नाही. ई सिगारेट सुद्धा आपल्या आरोग्यासाठी तितकीच हानिकारक आहे. आपल्या हृदयाशी संबंधित आजारासाठी सुद्धा तितकीच भयावह आहे. म्हणून आपण ई सिगारेटला सुद्धा नाही म्हटलं पाहिजे. येस सर, एकीकडचा जर विचार केला तर तंबाखू मुक्तीची सुरुवात नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे? काय वाटतं, एक व्यसनमुक्ती तज्ञ म्हणून तुम्ही एक तंबाखू जे सोडणार आहेत, व्यसनाधीन तिकडे जाण्याचा प्रयत्न करणार, त्यांना काय सल्ला देणार? खूप छान. मी नेहमी सांगतो की कोणतेही व्यसन सोडायचं असेल ना, त्यातल्या तंबाखूचं व्यसन सोडायचं असेल, तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन सोडायचं असेल, सिगारचं व्यसन सोडायचं असेल, त्याला पहिला मंत्र आहे, आजचा दिवस माझा आहे. रात गई बात गई, पण आज सकाळ झालीये, आजचा दिवस माझा आहे. मला चांगली मित्र जोडायची आहे, मला संवाद साधायचा आहे, चांगल्या गोष्टी ऐकायच्या, चांगलं संगीत ऐकायचंय, चांगला व्यायाम करायचा आहे. आणि हो, आज मला कोणतेही व्यसन करायचं नाहीये, कारण आजचा दिवस माझा आहे. हा आजचा दिवसचा जो मंत्र आहे ना, तो माणसाला खूप प्रेरक ठरतो, व्यसनापासून दूर ठेवतो. सगळ्यात महत्वाचं अजून दुसरी गोष्ट सेल्फ ग्रुमिंग करायची. हो, सेल्फ ग्रुमिंग म्हणजे स्वतःला नीटनेटके ठेवायचंय. तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन असेल, काही असेल, यामुळे आपलं सेल्फ ग्रुमिंग नष्ट होते. आपण कसं तरी विचित्र वागतो, आपला चेहरा खराब होतो, तोंड खराब होतं. आणि जर आपण सेल्फ ग्रुमिंगच्या मागे लागलो तर आपण व्यसनाला नाही म्हणणार आहोत. तिसरी महत्वाची गोष्ट, आपण पाणी भरपूर पिलं पाहिजे. दिवसभरून 5 लिटर पाणी पिलं पाहिजे. तर पाणी पिल्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला तंबाखूजन्य पदार्थांची गरज भासत नाही. व्यायाम केल्यामुळे आपल्या मनामध्ये हॅपी हार्मोन्स म्हणजे डोपामाइनची लेव्हल वाढते, जी आपण तात्पुरता का होईना जी आपल्या टोबॅको किंवा कोणतेही व्यसन देते, ती तात्पुरता काठी आधाराची गरज आपल्याला भासत नाही. म्हणून मी तरुणांना संधी देईल, 138चा मंत्र अंगीकारला पाहिजे. हो, 1 तास मस्त व्यायाम करा, 3 वेळा छान जेवण करा, 8 तास गाढ झोप घ्या. व्यायाम केल्यामुळे सुद्धा आपण व्यसनापासून दूर राहणार आहोत. चांगली मित्र आपण जोडली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसनामुळे आपल्या परिवाराचं नुकसान होतंय आणि आपल्या परिवाराला आपली गरज आहे ही जाणीव आपल्या मनामध्ये सतत तेवत ठेवली पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. सर, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी या समाजाला तंबाखू पासून दूर होण्यासाठी नेमका काय संदेश द्याल आपण एक व्यसनमुक्ती तज्ञ म्हणून? बस तंबाखू मुक्त जर जीवन आपण जगलो मित्रांनो, तर मला असं वाटतं की आपला परिवार आनंदी राहणार आहे, आपला समाज आनंदी राहणार आहे. यासाठी बस आनंदाने राहा. तंबाखू असेल किंवा कोणतेही व्यसन असेल नाही म्हणा. आणि धार्मिक वृत्ती जर जोपासली आपण, वडिलांचा घरामध्ये संवाद ठेवला, सुसंवाद ठेवला, तर नक्कीच आनंदी वातावरण राहणार आहे. आणि आपण सुंदर व्यसनमुक्त समाजाची निर्मिती ही आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. आणि आपला महाराष्ट्र किती ग्रेट आहे हो. आपला हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे. आणि मला असं वाटतं, जर आपला महाराष्ट्र हा तंबाखू मुक्त झाला, दारू मुक्त झाला, तर त्या महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा प्राप्त होणार आहे. सर, एकीकडे जर विचार केला तर आज तुमचं या ठिकाणी मार्गदर्शन पार पडलं जळगावामध्ये. तुम्ही एक अनोख्या पद्धतीने मराठी गीतांच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने ज्या पद्धतीने व्यायाम शिकवला, त्या पद्धतीने ऊर्जा या ठिकाणी निर्माण झाली. एक काय तुमची संकल्पना होती यामागची? काय माहिती का, मी नेहमी असं म्हणतो, मन तो बुद्ध होता है. मन तो बुद्ध होता है, उसको समजाना पडता है. हे समजवण्याचं काम आपण सर्वसामान्यांना करतो. मग त्यांना एक मानेचा व्यायाम सांगितला की मग त्यांना वाटलं मानेचा कोणता व्यायाम असेल बरं, की कोणता मानेचा व्यायाम केल्यामुळे आपण व्यसनमुक्त होऊ शकतो. तर तो सिंपल आहे, फक्त असा मानेचा व्यायाम करायचा आहे. म्हणजे नाही म्हणायचे, पण कुणाला नाही म्हणायचे? व्यसनाला नाही म्हणायचे, तंबाखूला नाही म्हणायचे. तर अशा सोप्या अनेक टिप्स आम्ही देत असतो या मार्गदर्शनामध्ये, आमच्या वर्कशॉपमध्ये. आणि आज झिंगाट गाण्यावरती सर्व रमताना तुम्हाला सांगू, संगीत ही आपल्या आत्म्याची अतिशय आवडणारी गोष्ट संगीत. आणि याला आम्ही पिटो टेक्निक असं नाव देतो. पिटो टेक्निक म्हणजे तुम्ही आनंदाने नाचा, एखादी गाणं आवडणारं गाणं लावा आणि त्याच्यावर धमाल नाचा. अहो, इतका आनंद देऊन जातं ते गाणं, मन शांत करतं. आणि तुम्हाला माहित असेल, सकाळी एखादी गाणं जर गुणगुणलो ना आपण, दिवसभर आपण तेच गुणगुणतो. तर ते संगीतामध्ये फार मोठी जादू आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी मी त्या पिटो टेक्निकचा वापर करतो. तुम्ही बघितलंच, काय मजा आली ना. येस, निश्चितच आपण बघितलं की हे होते व्यसनमुक्ती डॉक्टर नितीन विस्पुते. आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त या ठिकाणी जळगावात ज्या पद्धतीने कार्यक्रम पार पडला, झिंगाट गाण्यावरती या ठिकाणी सर्वच जे नागरिक होते ते रमताना दिसून आले. आणि अनोख्या पद्धतीची तंबाखूपासून व्यसनाधीनतेकडे जाण्याची अनोख्या पद्धतीची शपथ देखील व्यसनमुक्ती डॉक्टर नितीन विस्पुते यांनी आज जागतिक तंबाखू सेवन दिनानिमित्त या ठिकाणी दिली आहे. मात्र येणाऱ्या काळात या व्यसनमुक्ती दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाचे पडसाद कशा पद्धतीने उमटतात, नेमके जळगावकर नागरिक याचा बोध घेतील का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर,
न्यूज 18 मराठी, जळगाव.